GTच्या राजाच्या आपण पाठपूजनसाठी आलो. पहिलं तर कमिटीला माझा खूप खूप धन्यवाद, मला बोलवलं, इज्जत दिली. आणि आम्ही सगळीकडेच फिरतोय, कुलाब्यामध्ये, कफपरेडमध्ये, आपल्या 187 वॉर्डमध्ये, क्रॉफर्ड मार्केट, सगळीकडेच. कारण मी स्वतः आता डिसिजन घेतलेला आहे की आमच्या कॉन्स्टिट्युन्सीमधनं एक नवीन चेहऱ्याची गरज आहे आणि काळाची गरज आहे. कारण आमच्या इथे सिस्टम पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणून मी स्वतः आमदारकी लढायचं यावेळेस मी हा डिसिजन घेतलेला आहे. पक्ष अजून आपण हा विचार केलेला नाही. पक्ष किंवा अपक्ष, मला लोकांसाठी काम करायचं आहे, हा आपला हेतू आहे. त्याच्याशिवाय आता मला काय कळत नाही. तर अनेक युवक आपल्याशी जुळत आहेत, काय सांगाल त्याबद्दल? युवा पिढी, मी स्वतः तरुण आहे, युवा आहे, म्हणून मी युवा पिढीलाच जास्त महत्त्व देतो आहे. कारण आमच्या इथे तुम्ही सिस्टम बघितलं तर खूप गोष्टी आमच्या इथे आम्ही दुर्लभ झालो आहे. स्पोर्ट्ससाठी काही नाही, एज्युकेशनच्या नावाने काही नाही. आम्हाला काही क्लासेस लावायचे असतं तर गिरगावच्या पुढे कुलाबानी कफपरेडच्या पोरांना जायला लागतं. म्हणून इथे सिस्टम मी जसं बोललो उद्ध्वस्त झालं आहे, तो परत ठीक करायला हा नवीन चेहरा आणि नवीन उमेद घेऊन आम्ही उतरतोय. बिहारमध्ये चिराग पासवान काम करतात, त्याप्रमाणे आपण काही करणार आहोत. चिराग पासवान पण डॅशिंग एक यंग लीडर आहेत, माझे जवळचे आहेत खूप. चिरागजी माझ्या खूप जवळचे राहिलेत. मी इन्स्पायर होतो. ही इज अ यूथ लीडर अँड टुडे द होल नेशन नोज हिम. ही इज अन इन्स्पिरेशन टू मी. मला त्यांच्याकडनं खूप काही शिकायला भेटतं, कारण ते आहेत माझ्या जवळचे आहेत. ते आहे, इन्स्पिरेशन आहे आणि त्यांच्यासारखंच काम आपल्याला पण इथे करायचं आहे. तर युवकांना काय आव्हान कराल येणाऱ्या निवडणुकीवर? एकत्र या आणि एक नवीन चेंजसाठी या आणि हा इथे इतिहास घडवण्यासाठी या एकत्र. GT हॉस्पिटल कंपाऊंड आणि कामा हॉस्पिटल या दोघांचं मिळून एक मेडिकल कॉलेज सँक्शन झालेलं आहे यावर्षी. तर आपल्याकडे आता खूप सुधारणा होणार आहेत, लोकांसाठी सुविधा येणार आहेत आणि ॲडमिशनच्या पण कोटा महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे. तर मी साहेबांना पण सांगेन की इकडे आपल्याकडे खूप सुधारणांची गरज आहे, तर तुम्ही पण लक्ष ठेवा. नक्कीच. आणि पासवान साहेब यांचे भाऊच आहेत चिरागजी, ते आता केंद्रीय मंत्री आहेत, तर त्यांचीही मदत आम्हाला लागेल. कदाचित गणपतीमध्ये आपण त्यांना आमंत्रणही करूया. नक्कीच. थँक्यू.